रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेव वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपालकृष्ण भगवान की जय. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण 44व्या श्लोकापर्यंत आलो आणि वेदातला कर्मकांडाचा भाग सांगून हाच धर्म आहे आणि श्राद्ध पक्ष करणे, पिंडदान करणे, ते पितर नरकात जातील, वर्णसंकर होईल, हे सगळं अर्जुन श्रीकृष्णाला सांगत होता आणि अशामुळे सगळ्यांना नरकात जावं लागेल. तर ही त्याची धर्माबद्दलची समज होती. पुढं श्रीकृष्ण याचं खंडन करतील. मी वेदाच्या विरुद्ध नाही किंवा श्रीकृष्ण वेदाच्या विरुद्ध नाही, कारण श्रीकृष्णानेच वेद सांगितलेले आहेत. पण भगवद्गीता हा त्याच्या बियॉन्ड जाणारा विषय आहे, वेदाच्याही बियॉन्ड आणि अध्यात्माकडे जाणार आहे. तर हा फरक कळण्यासाठी हे सगळं काही आहे. मग सुरुवातीला हे अर्जुनाचे चुकीचे विचार किंवा त्याच्या डोक्यातल्या गैरसमजुती ह्या पहिल्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात मांडलेल्या आहेत. आता 45वा श्लोक. अहो बतं महत् पापं कर्तुं व्यवसिता वयं यद् राज्य सुखलोभेन हन्तु स्वजनमुद्यताम्. अरे रे, किती खेदाची गोष्ट आहे. आम्ही बुद्धिमान असून राज्य आणि सुख याच्या लोभाने कुटुंबियांना ठार मारायला तयार झालो. हे केवढे मोठे पाप करायला उद्यत झालो बरे. तर अर्जुन म्हणतो, खरं तर आम्ही स्वतःला बुद्धिमान समजतो आणि सात्विक समजतो, तुझे भक्त समजतो, कृष्णाला म्हणतो. आणि इतके उच्चवर्तनीय वर्तन असणारे आम्ही, एवढे बुद्धिमान असणारे आम्ही राज्याच्या लोभाने आणि सुखाच्या लोभाने आपल्याच कुटुंबियांना ठार मारण्यासाठी तयार झालो. ते बंद. तर त्यांना ठार मारण्यासाठी तयार झालो आहे. तर हे बरोबर नाही असं अर्जुनाला वाटतं. आता 46वा श्लोक. यदि माम प्रतिकारमं शस्त्रं शस्त्रपाणयः धातराष्ट्रां रणे हन्योस्तन्मे क्षेमतरं भवेत्. तर अर्जुन म्हणतो की मी इथून आत्ता निघून जातो आणि मला संन्यास घेऊन राहावं लागलं तरी चालेल. पण तो काय म्हणतो, जरी शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्र पुत्रांनी रणात ठार मारले तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल. तर अर्जुन काय म्हणतो, मी आत्ता इथून निघून जातो आणि मला निघून जाताना हे धृतराष्ट्रपुत्रांनी जरी मारून टाकलं, कारण माझ्या हातात शस्त्र नाही, मी शस्त्र टाकून चाललो, माझा जीव जरी गेला तरी मला ते जास्त कल्याणकारक वाटतं. पण हे असलं पाप माझ्या हातून होऊ नये. एवं मुक्तार्जुनः संख्ये रथोपस्थ उपविशत विसृजं शशरं चापं शोकसंविघ्नमानसा. संजय म्हणाला, संजय उवाच हा श्लोक. रणांगणावर दुःखाने उद्विग्न मन झालेल्या अर्जुनाने एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला. तर अर्जुनाने मग आपला धनुष्यबाण टाकला आणि शोक संविघ्न मानसा म्हणजे अतिशय उद्विग्न होऊन आणि दुःखी होऊन रथाच्या मागच्या बाजूला जाऊन तो बसला आणि त्याच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा आल्या होत्या. तर अत्यंत त्याला त्रास होता, कारण मनामध्ये जर एखादा चुकीचा विचार बसला की हे पाप आहे हे पुण्य आहे, हे चांगलं कर्म आहे हे वाईट कर्म आहे, ह्याचीच जर कन्सेप्ट मुळात चुकली तर माणसाला मग कशातनंही दुःख व्हायला लागतं. तसा हा दुःखी झाला. आता इथं पहिला अध्याय माऊली कृपे संपला. पहिल्यांदा माऊलीचे धन्यवाद आणि ऐकणाऱ्याचे धन्यवाद की तुम्ही पहिल्या अध्यायापर्यंत साथ दिली आणि माऊलींनी माझ्याकडनं करून घेतलं. तर आता अध्यायाच्या शेवटी भगवद्गीतेमध्ये हे बोललं जातं किंवा वाचलं जातं. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्यायः. तर ह्याचा काय अर्थ आहे तो बघू आपण. ओम तत्सदिति. तर हे तत्सदिति जे आहे ना, ओम तत्सदिति हे ब्रह्मनाम आहे.
तर कर्माचा विनियोग करण्यासाठी हे ब्रह्मनाम कर्माच्या शेवटी सुरुवातीला घेतलं जातं. तर भगवद्गीतेमध्येच या ओम तत्सदितीच्या अर्थाविषयी चर्चा केली आहे श्रीकृष्णाने 17व्या अध्यायामध्ये. त्यास आपण ते डिटेलमध्ये बघू. फक्त इथं थोडक्यात असं लक्षात घ्या की ओम तत्सदिती म्हणजे आपण जसं कृष्णार्पण वस्तू म्हणतो तसं कर्म केल्यानंतर ते भगवंताला अर्पण केलं पाहिजे, म्हणजे निष्काम करून टाकायचं आणि मग ते कर्म फार महान होतं. नाहीतर नुसतं कर्म जे असतं त्या कर्माला काही अर्थ नसतो, मिनिंगलेस असतं ते. म्हणजे काही दिवसांना इररिलेव्हंट होऊन जातं, म्हणजे कर्माची काहीच किंमत राहत नाही, किती का मोठं कर्म असं ना. आता जुन्या काळामध्ये राजे लोकांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन लढाया केल्या, राज्याच्या राज्य जिंकले. आता ते राज्य कुठे आहेत? आता त्या सीमा कुठे आहेत? मग ते राहिलं नाही, त्या सीमाही राहिल्या नाही, ते राज्य राहिले नाहीत. आता सगळं वेगळंच बाउंड्रीज तयार झाल्या, वेगळंच तयार झालं. मग त्या काळामध्ये त्या युद्धामध्ये ज्या लोकांनी कर्म केले ते सगळे वायाच गेले ना. पण ते वाया जात नाहीत, कारण ते कर्म जरी इररिलेव्हंट ठरलं, आज त्याचं संदर्भहीन ठरलं, तरी जर ते कृष्णार्पण केलं असतं तर ते महान कर्म होऊन जातं, कारण ते भगवंतासाठी म्हणून केलेलं आहे. तर ओम तत्सदिती म्हणजे कुठलेही कर्म कृष्णार्पण करणे. आता मी हे भगवद्गीताचं बोलण्याचं काम करतो आहे, तर हे सुद्धा कर्म ओम तत्सदिती कृष्णार्पण करतो आहे आम्ही. श्रीमद भगवद्गीता, तर ही जी आहे भगवद्गीता आहे, तर गीता वेगवेगळ्या बऱ्याच आहेत. अष्टावक्र गीता आहे, उद्धव गीता आहे, तसं ह्या ज्या अर्जुनाला सांगितली त्याला भगवद्गीता म्हणतात. श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु, तर हे एक उपनिषद असल्यासारखं आहे किंवा उपनिषदाचं सार आहे. म्हणून ब्रह्मविद्यायाम, तर या भगवद्गीतेमध्ये जे काही फिलॉसॉफी आली आहे तिला ब्रह्मविद्या म्हणलं आहे. तर ही विद्या आहे. विद्या म्हणजे अशी विद्या आहे की ज्याच्याने परब्रह्म हस्तगत होईल, परब्रह्म आत्मसात होईल किंवा भगवत प्राप्ती होईल. त्या परब्रह्माला आपण भगवत म्हणतो, तर भगवत प्राप्ती होईल अशी ही विद्या आहे. तर ती विद्या म्हणजे अध्यात्मविद्या, म्हणजेच ब्रह्मविद्या. तर भगवंताची भेट करून देणारी विद्या, भगवंताची भेट करून देणारी, भगवत प्राप्ती करून देणारी, ब्रह्मप्राप्ती करून देणारी, परब्रह्माची भेट करून देणारी विद्या म्हणजे ब्रह्मविद्या. योगशास्त्रे, तर ह्या शास्त्र आहे, तर गीताशास्त्र आहे. आणि हे कसलं शास्त्र आहे? तर योगशास्त्र आहे. योगशास्त्र म्हणजे योग म्हणजे जुळणे, मिळणे, आणि यामध्ये जेवढे उपाय सांगितले ते भगवंताशी आपलं नातं जुळवण्यासाठी आहे, हा योग घडवण्यासाठी आहे. म्हणजे त्यांच्याशी योग व्हावा असं हे योगशास्त्र आहे. आणि असं शास्त्र आहे हे अध्यात्मशास्त्र. श्रीकृष्ण अर्जुन संवादे, तर हे डिस्कशन आहे कृष्ण अर्जुनाचं. विषाद योगो नाम, आता इथं अध्यायाचं नाव दिलं आहे. मग अध्यायाचं नाव ह्यांनी याच ओळीमध्ये प्रत्येक अध्यायाची नावं क्लिअर केले. तर विषाद योग, तर ह्या पहिल्या अध्यायाला विषाद योग म्हणले. म्हणजे अर्जुनाला दुःख झालं आणि ते दुःख त्यांनी व्यक्त केलं म्हणून त्याला म्हणायचं विषाद, आणि विषादाला शब्द लावला योग. तर गीतेचा पहिला अध्याय जो आहे तो विषाद योग आहे. म्हणजे दुःख पण असं असावं की ज्याच्याने भगवंताचा योग व्हावा. ज्या दुःखाने आपलं मन भगवंतामध्ये लागेल ते दुःख हे विषाद योग आहे. म्हणजे ते दुःखसुद्धा कल्याणाचं झालं. मग अर्जुन याच्यामुळे, या दुःखामुळे भगवंताला शरण जातो आहे, या दुःखामुळे भगवद्गीतेचा जन्म होतो आहे. म्हणून हे दुःख साधारण दुःख नाही आहे, हा योग आहे, हा विषाद योग आहे. मग जर आपल्याला आयुष्यात रडावंच वाटलं आणि दुःखच करावं वाटलं तर कृष्ण विरहाचं दुःख करावं. आणि ते दुःख फार कल्याणकारक असेल, कारण त्या विरहामध्ये, त्या दुःखामध्ये आपलं चित्त पूर्णपणे भगवंतामध्ये लागेल आणि कल्याण होईल. म्हणून तो विषाद योग होईल, हा विषाद योग आहे. नाम प्रथमोध्याय. कृष्णार्पणमस्तु.